Hello student, good day to all of you. In today's lecture, we are going to study definition of money and types of money. So let us start with the definition of money. So according to Professor Crowther, money is anything that is generally acceptable as a means of exchange and at the same time acts as a measure and a store of value. So whenever we make the exchange of goods, there is a transaction between buyer and seller, exchange of goods and services. So in exchange of goods, whenever we make a payment in terms of money, म्हणजे मनी काय परचेस करणार आहोत, सो त्याच्याबदली आपण काहीतरी आपण देणार आहोत. गुड्स असतील, कोणत्याही टाईपचे कॉमोडिटीज असतील. सो आपण इन एक्सचेंज वी मेक द पेमेंट, म्हणजेच काय करणार आहोत, आपण काहीतरी देणार आहोत, त्याला करण्याचं मनी. सेकंड वन, प्रोफेसर वॉकर, मनी इज व्हॉट मनी डज. नेक्स्ट वन, इव्होल्युशन ऑफ मनी, म्हणजे कुठून स्टार्ट झालं मनी, कोणकोणत्या टाईपचे मनी आहेत. मनी हॅज केम इन टू एक्झिस्टन्स बाय इव्होल्युशन अँड नॉट बाय रिव्होल्युशन. जसं जसं स्टेप वाईज तिथे काय झालं, इंट्रोडक्शन झालं. विथ पॅसेज ऑफ टाईम द कॉमोडिटीज विच वेअर यूज्ड ॲज मनी, म्हणजे स्टार्टिंग पॉईंट जर आपण बघितला तर कॉमोडिटी मनी, ॲनिमल्स आपण काय करत होतो, यूज करत होतो. ॲनिमल मनी किंवा कॉमोडिटीज, काही कॉमोडिटीज, व्हेट, राईस एक्सेट्रा एक्सेट्रा were used as money have changed depending upon the need of time and development of civilization. Money used in modern times is a result of many evolutionary changes that took place over a long period of time. From the ancient time up to the modern days, त्याच्यामध्ये बरेच चेंजेस झाले. राजे महाराजे झाले किंवा जे पण आपले पूर्वज झाले, तेव्हापासून बरेच काही चेंजेस झाले मनीमध्ये. So there are certain types of money. First one, animal money, as shown in the picture. In proto-historic period, animal money was used as a means of weight. If we want to purchase wheat, rice, etc. काही पण आपल्याला दुसरे कॉमोडिटीज परचेस करायचे, जर आपल्याकडे ॲनिमल्स असतील तर आपण काय करत होतो, तिथे इन एक्सचेंज ऑफ सच wheat, rice we can exchange animals like example cow, sheep, goat, etc. However, due to their indivisible nature, आता ॲनिमल cannot be divided into different parts. ॲज अ होल आपल्याला ते एक्सचेंज करावं लागेल. कॉमोडिटी मनी केम इन टू एक्झिस्टन्स. आपण बार्टर एक्सचेंजमध्ये बघितलं, इंडिव्हिजिबिलिटी मीन्स वी कॅनॉट डिवाइड सच ॲनिमल्स इंटू डिफरंट पार्ट्स. जसं आपण एखादं व्हेट सॅक असेल तर हाफ व्हेट सॅक हवी असेल तर आपण ॲनिमल्स हाफ करू शकत नाही. सो वी कॅनॉट डिवाइड द पार्ट्स ऑफ द ॲनिमल्स. मग त्या बॅरियर्समुळे, ऑब्स्ट्रॅकल्समुळे, त्या प्रॉब्लेम्समुळे त्याच्यानंतर कोणतं टाईप आला, कॉमोडिटी मनी. Second one, commodity money. In olden days, the commodity to be used as money were dependent upon climatic conditions and culture. Example, animal skin, grains, shells, feathers, tusk, salt, rare articles and stones were used as a medium of exchange. ह्या टाईपचे जे पण गुड्स होते, कॉमोडिटीज होत्या, त्या ॲज अ एक्सचेंज, जसं क्लायमॅटिक कंडिशन्स असतील, अकॉर्डिंग टू दॅट दे कॅन मेक द एक्सचेंज. ड्यू टू द प्रॉब्लेम ऑफ स्टोरेज ऑफ सच कॉमोडिटीज, मेटॅलिक मनी केम इन टू एक्झिस्टन्स. परत मग काय झालं, याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स अराईज झाले. सो ड्यू टू these problems, metallic silver, copper, aluminum and nickel. So
मेटल्स कोणते यूज होत होते त्या मेटॅलिक मनीमध्ये? गोल्ड, सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम, निकेल एक्सेट्रा. ह्याच्यापासून ते मेटॅलिक मनी प्रिपेअर करत होते. हॉवेवर स्केअरसिटी ऑफ प्रिसियस मेटल्स, प्रिसियस कोणते? गोल्ड, सिल्वर, जे काय आहेत प्रिसियस मेटल्स आहेत. अँड लॅक ऑफ युनिफॉर्मिटी इन मेटॅलिक पीसेस. युनिफॉर्मिटी तेव्हा नव्हती, कसेही होते ते, ॲट शोन इन द पिक्चर. पीसेस गेव राईज टू द यूज ऑफ मेटॅलिक कॉईन्स. मग ते काय होते? प्रॉपर होते. सो इथे काय आहेत? प्रॉपर शेप नव्हता, पीसेस नव्हते त्या मेटॅलिक मनीचे, किंवा जे मेटल यूज करायचे त्याचे प्रॉपर शेप नसल्यामुळे त्याच्यामुळं कोणता टाईप अराईज झाला? मेटॅलिक कॉईन्स. So in ancient time, rulers of various kingdoms used small pieces of metals and affixed their seals on them. जे पण राजे महाराजे होते ते काय करायचे? जे पण मेटल्स होते त्याच्यावरती त्यांचे जे फॉर एक्झाम्पल पिक्चर्स, सील किंवा सिम्बॉल्स ॲफिक्स करायचे आणि ॲज अ मेटॅलिक कॉईन्स ते यूज करायचे. विथ द पॅसेज ऑफ टाईम द मॉनिटरी सिस्टम वॉज टेकन ओव्हर बाय द गव्हर्मेंट अथॉरिटीज विथ अ व्ह्यू टू गिव्ह युनिफॉर्मिटी अँड लिगल स्टेटस टू मेटॅलिक कॉईन्स. मग हे सगळं त्या राजे महाराजांनंतर कोणाकडे गेलं? गव्हर्मेंट अथॉरिटीजकडे. मग आता कॉईन्स कॅन बी क्लासिफाईड ॲज अंडर. फर्स्ट वन, स्टँडर्ड ऑर फुल बॉडीड कॉईन्स. Full bodied coins are those whose face value is equal to their intrinsic value. Face value indicates the exchange value fixed by issuing authority. These coins are made out of precious metals like gold, silver, etc. ते कसे असायचे? फेस व्हॅल्यू इज इक्वल टू देअर इंट्रेन्सिक व्हॅल्यू. जे पण मेटल यूज करायचे त्याप्रमाणे जशी त्या टाईममध्ये व्हॅल्यू असेल तशी असणार. सो स्टँडर्ड कॉईन्स वेअर यूज फॉर सम डेज ड्युरिंग द ब्रिटिश पिरियड. ब्रिटिश पिरियडमध्ये यूज केले गेले. नेक्स्ट वन, टोकन कॉईन्स. टोकन कॉईन्स आर दोज whose फेस व्हॅल्यू इज हायर दॅन देअर इंट्रेन्सिक व्हॅल्यू. म्हणजे आपण आत्ता यूज करतो ते, त्याची व्हॅल्यू काय आहे? त्याच्यापेक्षा जास्त आहे. These coins are made of cheaper metals like aluminium, nickel, etc. जे आपण 10 रुपीजचे कॉईन्स आहेत, 5 रुपीजचे कॉईन्स आहेत, एक्सेट्रा. These coins are of lower denominations and are generally used for settling smaller transactions. म्हणजे हे जे टोकन कॉईन्स आहेत ते फक्त स्मॉलर डिनॉमिनेशनचे असणार आहे आणि ते स्मॉलर ट्रान्झॅक्शनसाठी. इन इंडिया ऑल कॉईन्स इन सर्क्युलेशन टुडे आर टोकन कॉईन्स. 5 रुपीजचे कॉईन्स, 10 रुपीजचे कॉईन्स जे आहेत, 2 रुपीज आहे, 1 रुपीज आहेत. डिफिकल्टीज इन ट्रान्सपोर्टेशन ऑफ टोकन कॉईन्स गेव राईज टू पेपर मनी. आता जास्तीत जास्त स्टॉक आपण ट्रान्सपोर्ट करता येत नाही हे जे टोकन कॉईन्स आहेत, म्हणून त्याच्यामुळे काय झालं? पेपर मनीचं इव्होल्युशन झालं. पेपर मनी वॉज अ सबस्टिट्यूट फॉर मेटॅलिक मनी. आता मेटॅलिक मनीचं जे वेट होतं ॲज कम्पेअर टू पेपर मनी जास्त होतं. सो पेपर मनी कसे असणार आहेत? लाईट वेट असणार आहे, ट्रान्सपोर्ट करायला इझी असणार आहे. इन कोर्स ऑफ टाईम इश्यू ऑफ करन्सी नोट्स वॉज मोनोपोलाइज्ड बाय द सेंट्रल बँक. फक्त सेंट्रल बँक जी आहे आपली इंडियाची, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तीच फक्त काय करते? इश्यू करते करन्सी नोट्स. म्हणून ते काय? मोनोपोलाइज. Currency issued by government and central bank of the country. In India, 1 rupee note and all coins issued by the government of India. जी गव्हर्मेंट ऑफ इंडिया ती फक्त कोणते कॉईन्स आणि नोट्स इश्यू करते? 1 रुपी नोट अँड ऑल कॉईन्स. जे पण ऑल कॉईन्स आपले आहेत, 1 रुपीज, 2 रुपीज, 5 रुपीज एक्सेट्रा. And currency notes of higher denominations are issued by the central bank, that is Reserve Bank of India. Inconvenience in handling and risk of storing paper money gave rise to bank money. म्हणजे आता याची पण रिस्क वाढली. पेपर मनी स्टोअर करून ठेवू शकत नाही जास्तीत जास्त, म्हणून काय झालं? बँक मनीचं इव्होल्युशन झालं. सो बँक मनी or credit money. Bank money refers to deposits which are in the form of cash saved by the people. So every person deposits money into the bank. जे पण सेव्ह केलेलं आहे तो काय करतो? डिपॉझिट करतो विथ द बँक.
It is used to create credit money. This can be withdrawable and transferable on demand by means of check, demand draft, etc. जे पण आपण डिपॉझिट करतो बँकमध्ये ते आपण कधी पण आपण विड्रॉ करू शकतो. मग त्याच्यासाठी कशाचा यूज करतो? चेकचा, डिमांड ड्राफ्टचा, जसं पिक्चरमध्ये दाखवलं. चेक, डिमांड ड्राफ्ट आर नॉट ॲक्च्युअल मनी बट क्रेडिट इन्स्ट्रुमेंट थ्रू विच डिपॉझिट्स आर ट्रान्सफरेबल. हे काय निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, क्रेडिट इन्स्ट्रुमेंट्स आहेत. फक्त आपण त्याचा यूज कशासाठी करतो? ट्रान्सफर करण्यासाठी किंवा विड्रॉ करण्यासाठी. Credit money plays an important role in economic development on the background of global economy. Cashless transaction मुळे काय झालं, इथं ग्लोबल इकॉनॉमीमुळे काय झालं, जे पण वर्ल्डमध्ये आहे ट्रान्झॅक्शन चालू आहेत, फॉर एक्झाम्पल पेपर मनीचा आता यूज काय होतं आहे? कमी होतं आहे. त्याच्यामुळे काय करतात? प्लॅस्टिक मनी. नेक्स्ट वन, प्लास्टिक मनी मीन्स यूज ऑफ डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्स आपण जास्तीत जास्त यूज करतो. कॅश आपण काय करतो? कमी हँडल करतो. प्लास्टिक मनी इज इझी टू यूज इन ट्रान्झॅक्शन ड्यू टू ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. डेबिट कार्ड्स अँड क्रेडिट कार्ड्स आर यूज्ड ॲज प्लास्टिक मनी. आता प्लास्टिक मनी कोणाला म्हणतात? डेबिट कार्ड्स, क्रेडिट कार्ड्सला. ते आपण हँडल करायला इझी आहे ॲज कम्पेअर टू कॅश. Further innovation in smart transaction led to the introduction of electronic money. मग नंतर परत काय झालं? थेफ्ट ऑफ कार्ड्स, डेबिट कार्ड्स और क्रेडिट कार्ड्स. त्याच्यामुळे काय झालं? कशाचा यूज व्हायला लागला? इलेक्ट्रॉनिक मनी. जे आता आपण फॉर एक्झाम्पल भीम ॲप आहे, SBI, गुगल पे एक्सेट्रा, याचा यूज आपण आता करतो इलेक्ट्रॉनिक मनीमध्ये. E-money or electronic money is a monetary value that is stored and transferred electronically through a variety of means, that is a mobile phone, tablet, smart cards, computer, etc. It is backed by the central bank. Electronic money is used for purchases and transactions globally. कुठेही आपण यूज करू शकतो हे ॲप जे आहेत थ्रू आपण. आणि ते कसे ऑपरेट करू शकतो? थ्रू मोबाईल्स, कम्प्युटर्स, tablets, etc. So digital wallets are also a form of stored electronic money. डिजिटल वॉलेट्सचा पण आपण यूज करतो. डिजिटल वॉलेट्स म्हणजे काय? ते असणारे कम्प्युटराइज सिस्टम असणार की जिथे आपण आपलं बँकमधून काहीतरी स्पेसिफिक सम. Today we studied money, definition of money, types of money. In the next lecture, we are going to study functions of money. Qualities of money is not there for this year only. So, next is function of money. Till then, thank you.